सरन्यायाधीशांनी युवकांना झुरळ म्हटल्यानंतर त्याच युवकांनी कॉकरोच जनता पार्टी नावाचा पक्ष काढला आहे आणि आश्चर्य म्हणजे फक्त 4 ते 5 दिवसामध्ये त्या डिजिटल पक्षाला मिलियनमध्ये लोक जोडले गेलेत। पण त्या पक्षाचा उद्देश काय आहे तर जेव्हा CGI सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान देशातील जे युवक बोगस डिग्री घेऊन वकील बनतात किंवा पत्रकार बनतात त्यांना झुरळ किंवा परजीवी असल्याचं म्हटलं होतं आणि याच गोष्टीचा देशातील युवकांना राग आला व CGI यांच्या त्या स्टेटमेंटला प्रत्युत्तर म्हणून अभिजित डिपके नावाच्या एका विद्यार्थ्याने कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक डिजिटल पक्ष बनवलाय आणि त्याचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलाय, ज्यात पहिला आहे जर कॉकरोच जनता पार्टी सत्तेत आली तर सरन्यायाधीशांना रिटायर झाल्यानंतर जी राज्यसभेची सीट मिळते किंवा जागा मिळते ती रद्द करण्यात येईल, म्हणजे तो नियमच रद्द करण्यात येईल। त्यानंतर एखाद्या व्हॅलिड मतदाराचा मतदानाचा हक्क जर हिरावून घेतला तर इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रमुखावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात येईल, कारण एखाद्या मतदाराचा म्हणजे लोकशाहीमध्ये एखाद्या मतदाराचा हक्क हिरावून घेणे म्हणजे आतंकवादापेक्षा कमी नाही। पुढे 3 नंबर, देशातील खासदारांची संख्या न वाढवता महिलांना 50% राजकीय आरक्षण देण्यात येईल व 4 नंबर, ज्या मीडिया हाऊसेसला अरबपती बिझनेसमॅन चालवतात त्या मीडिया हाऊसेसचे लायसन्स रद्द करण्यात येईल व अँकरची बँक अकाउंटची चौकशी सुद्धा केली जाईल। व शेवटचा मुद्दा आहे जो आमदार किंवा खासदार निवडून आल्यानंतर पक्ष बदलील त्याची आमदारकी किंवा खासदारकी ही रद्द करण्यात येईल आणि पुढील 20 वर्ष त्याला निवडणूक सुद्धा लढवता येणार नाही आणि त्याला कोणत्याच पब्लिक ऑफिसमध्ये स्थान सुद्धा मिळणार नाही किंवा पद सुद्धा मिळणार नाही, असं या डिजिटल कॉकरोच जनता पार्टीचा जाहीरनामा आहे। आणि जर तुम्हाला या पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याच्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म आहे, ज्यात तुम्ही बेरोजगार असाल, आळशी असाल, रोज 11 तास इंटरनेट चालवत असाल आणि सोशल मीडियावर न भीता मत व्यक्त करत असाल तर तुम्ही या पार्टीमध्ये सहभागी होण्यास पात्र आहात। अशी भारतातील युवकांची कॉकरोच जनता पार्टी आहे, पण सध्या तरी हे सगळं डिजिटल आहे, ऑनलाईन आहे। पण जर हे खरंच सत्यात उतरलं तर तुम्ही त्याला सपोर्ट करताल का हे मला कॉमेंट्समध्ये सांगा व अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।